आज नवीन वर्षाची सुरुवात अगदी छान झाली. कारण उठून बाहेर आलो तोच दारात अशी सडा रांगोळी दिसली, जी की अगदी मनाला मोहन टाकणारी होती, म्हणजेच आवडणारी होती खरं तर. आणि ती रांगोळी बघतच होते मी, तेवढ्यात हे अशा बांगड्यावाले दारातून फिरत होते. तर आता संक्रांत जवळ येते, त्यामुळं हे रोज सकाळी सकाळी येतातच. तर आज मग मी थांबवून घेतलं आणि मलाही बांगड्या मी बघत होते, तसं सगळेच बघत होते आपल्यासाठी हाताच्या साईजच्या वगैरे. तर अशा काहीशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये किंवा वेगवेगळ्या कलर्समध्ये खूप छान असं बांगड्यांचं कलेक्शन यांच्याकडं होतं. तर मला ज्या आवडतील त्या मी माझ्या बाजूला घेत होते. आणि बांगड्यांबरोबरच ते चुडे, पाटल्या किंवा बाकीचं जे आपण संक्रांतीच्या वेळी वाण वगैरे देतो, तर त्याही वस्तू यांच्याकडे होत्या. तर हे आवर्जून सकाळी सकाळी फिरतात, कारण 10-11च्या नंतर गावाकडं लोक बऱ्यापैकी शेतात गेलेली असतात, त्यामुळे हे मोस्टली सकाळ 7 ते 10च्या दरम्यान फिरत असतात. तर मग मला उठलं कीच यांचं दर्शन झालं आणि मीही मनसोक्त खरेदी केली. तिथली खरेदी आवरली आणि मग आम्ही आलो आंटीकडं. तर आंटीचा आज घाट होता की लोणचं घालायचं आहे लिंबाचं. तर तिने 2 भांड्यांमध्ये ह्या लोणच्याच्या फोडी वेगवेगळ्या करून घेतल्या होत्या, कारण ती 2 प्रकारची लोणची घालत होती. एक होतं आंबट गोड आणि एक होतं फक्त आंबट आणि तिखट. तर आंबट आणि तिखट लोणच्याची रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट आहे आणि चालत बोलत होणारी होती. त्यामुळे ती आम्हाला गप्पा मारतच अशीच ही रेसिपी तिची किंवा हा जो पदार्थ बनवणं आहे ते चाललेलं होतं. अगदी फ्री हँड म्हणतात तसं काहीसं होतं, कारण अगदी मोकळ्या मनाने ती हे सगळं बनवत होती. कुठलंही मोजमाप नव्हतं किंवा कुठलंही मेजरमेंट याला कशाचंच नव्हतं. ती अंदाजेच सगळं घालत होती आणि ते चवीला खरंच खूप भन्नाटी झालेलं होतं. तर तिने मीठ आणि हळद लावून या लोणच्याच्या फोडी अगोदर मुरवून घेतल्या होत्या. अगदी एक ना एक फोडीला हे मीठ आणि हळद तिने लावून घेतलं होतं. त्याच्यानंतर त्यात थोडीशी चवीपुरती साखर आणि तिखट घातलं आणि हे आपलं लोणचं जे आहे ते अगदी झटपट आणि पटकन असं तयार झालं होतं, तेही अगदी अप्रतिम. तर याच्यामध्ये थोडीशी मोहरीची डाळही घातलेली आहे, जी की माझ्याकडून शूट करायची आहे माझी आंटी. तर म्हणतात ना की आईची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही, आणि हे खरंही आहे. पण माझ्या आईच्या नंतर माझ्या आईची जागा घेतली ती म्हणजे ही व्यक्ती, जी माझी चुलती आहे. लोक म्हणतात चुलती आहे, पण मला माझ्या आईसारखी वाटते, म्हणजे दुसरी आईच वाटते खरं तर. बस बाकी हे जे आहे किंवा मनातल्या भावना ज्या असतात त्या आपण कधी व्यक्त नाही करू शकत. म्हणूनच चला म्हटलं ही आलीच आहे शूटमध्ये, तर बोलूनच टाकावं मनात जे आहे ते. कधीच कमी कुठल्याच गोष्टीची न पडू देणारी ही व्यक्ती माझ्या आयुष्यात अशीच सदैव कायम असो. आणि आत्तापर्यंतच्या साथीसाठी किंवा आत्तापर्यंतच्या ज्या माझ्यासोबतच्या तिच्या असण्यासाठी मी तिचे खरंच मनापासून आभार मानते. नेहमीच सदैव आभारी असेल मी तिची. तर अशा प्रकारे तिचं हे लोणचं बनवणं चालूच आहे. तोपर्यंत आम्ही आपलं गप्पा मारत बसलेलोच होतो. आम्हाला गप्पा मारत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी चविष्ट असं हे तिचं लोणचं बनवून आहे. बघू शकता, अगदी पाहिल्यानंतरच तोंडाला पाणी सुटतं. इथलं आता हे लोणचं जे आहे ते झालेलंच आहे ऑलमोस्ट. आता ही भरणीमध्ये भरूनही ठेवेन, पण ते शूट करायला मी तर कदाचित थांबणार नाही, कारण मी गावातल्या घरी जाणार होते. तर त्याच्या बाजूलाच आंबट गोड लोणच्याच्या फोडी आहेत, त्या मीच बनवायला सांगितल्या होत्या. म्हणजे त्या बहिणींनी बनवलं लोणचं, पण ते शूट करणं काही माझ्याने झालंच नाही, कारण पोरं रडतच होती. त्यामुळं मग मी एवढंच शूट असं केलेलं आहे. तर चला तिथून आपण आलो आमच्या घरी. तर इकडं होतं आमचा आज रस पिण्याचा प्लॅन. म्हणजे गावात रसवंती आहेच, तर मग शेतातले मस्त ताजे ऊस तोडून आणले होते, ते स्वच्छ पाण्याने धुतलेले होते. आणि पोरांचं इकडं असं मस्त ट्रॅक्टर ट्रॉली खेळणं चालूच होतं. गावाकडं आले की हे असेच खेळ चालू असतात, म्हणजे मोबाईल TV अगदी बंदच असतो तसं तर. मग हेच चाललेलं असतं की माती भरा किंवा ऊस भरा, हे ते. तर अशा प्रकारे हे यांचं इकडं खेळणं चालू होतं. तोपर्यंत आम्ही ऊसांना धुवून घेत होतो, म्हणजे स्वच्छ करत होतो, कारण त्याच्यावरची जी असेल धूळ वगैरे ती निघून जाईल. आता याची आम्ही साल काढत नाही. साल जर काढली तर रस अगदी पांढरा शुभ्र होतो, पण सालीसकट केलं तर थोडासा काळपट दिसतो. पण ठीक आहे, साल काढावीच असं काही नसतं. तर अशा प्रकारे आम्ही जो ऊस दिले होते रस गाळायला, तर तेवढ्याशा ऊसाचा अगदी एवढा असा रस निघलेला आहे. जवळपास 5 लिटरच्या वर असा रस निघलेला होता. हे 5 लिटरचं कॅन होतं तेही भरलं होतं, आणि एक दुसरंही थोडंसं होतं वाटतं बहुतेक. तर हे असं वरती फेस आलेला होता, तो अगोदर मामाने काढून घेतला होता. आणि रस पिण्यासाठी किंवा रसाचे मानकरी जे असतात ते घरात पहिले हे दोघे असतात, म्हणजे रुद्र आणि पार्थ. हा एक मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि एक हा छोट्या भावाचा मुलगा आहे. तर ह्या दोघांचं प्रत्येक गोष्टीत अग्रगण्य स्थान आहे खरं तर. म्हणजे घरातली कुठलीही वस्तू असो तर ती त्यांना अगोदर पाहिजे असते.
तर अशा प्रकारे कॅनमध्ये रस घेता येणार नाही म्हणून मग आम्ही तो जगामध्ये काढून घेतला. आणि निंबू अगोदर पिळला नव्हता कारण शर्विलला आणि बाकीच्या एक दोघांना सर्दी होती, त्यामुळं म्हटलं ज्याला जसं आवडेल तसं तो वरतून निंबू पिळून घेईल रस. तर वहिनींचं चाललं होतं की या दोघांना निंबू पिळून रस देणं वगैरे. तर या दोघांची घाई इतकी होती की यांना आणि ते निंबू पिळतात हे सुद्धा ओझं वाटत होतं, म्हणजे उशीर होतो असं वाटत होतं. द्या पटकन अशी यांची घाई होती. हे वाटच बघत बसली होती कधी एकदाचं निंबू पिळून मिक्स होतो आहे आणि कधी एकदाच आम्ही तो पितो आहे. असे मोठे ग्लास घेऊन बसलेले होते. तर फायनली ह्या दोघांचे ग्लास भरलेले आहेत. आता बाकीच्यांचा रस्ता खरं तर मोकळा होता, कारण हे दोघं एकदा पिऊन निघले ना की मग बाकीचे पितील मनसोक्त खरं तर अशा प्रकारे आमची आज रस पार्टी होती. गावात अशा गोष्टी असल्या ना खरंच खूप भारी वाटतं, कारण एकतर नैसर्गिक आणि प्युअर भेटतं, त्यामुळे अजूनच आनंद होतो. याला जास्त पैसेही नाहीत. आता हाच ग्लास जर आपण शहराच्या ठिकाणी घ्यायला गेलो तर आरामात 30 ते 35 रुपये जातात, पण इथं मात्र 50 रुपयामध्ये अख्खं घर पिऊन निघतं. तर अशा प्रकारे आम्ही उसाच्या रसाचा मनसोक्त आनंद घेतला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.